तुम्ही शाळेत चालल्या का मस्ती करून राहिल्या? आणि आज काही मस्त आपल्या घरी चमत्कारच झाला बाबा. रोज आपल्या घरी 12 वाजे जेवायले आणि आज मॅडम सकाळी 12 नाही वाजले, 10 वाजता जेवण केलंय. जरा आज 8:30 झाला म्हणजे 8:45. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार, स्वागत आहे तुमचं सायली डेली ब्लॉग्स आहे 65 व्हिडिओ मध्ये. तर पोरं आज चालले आहे माझे मुलं शाळेत. स्कूलचा फर्स्ट डे कालच होता, पण आज केली आहे मस्त पोळ्या आणि फुलकोबीची भाजी. या एक नंबर. पोरांसाठी टिफिनला फक्त पोळी भाजी, कारण पोळी भाजीच द्यायची. चालले माझा पोरगा माझी डायलॉग बोलून राहिलाय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या. बरं, हम नेतागिरी बनून कौन चालला? पण ये नेता बन के क्यों जा रहा? मेरे को बताओ पहले. हम तो नेता नहीं बन के जा रहे हैं. ये काय को पहिना फिर आज वैसे त्यांच्या शाळेमध्ये सिव्हिल ड्रेस आहे, कारण आज वेनसडे आहे आणि बुधवारी त्यांच्या स्कूलमध्ये अलाव असते 1 दिवस. तर आज बरं झालं, कारण अनोखीसाठी आम्ही म्हणजे तिचं स्कूल युनिफॉर्म घेतलेला नाही, यावर्षी चेंज झालाय. तर असं आहे आमच्या पोरांचा स्कूल फर्स्ट डे आणि आमची अशी घाई सुरू आणि सकाळी स्वयंपाकाची. आणि याले जुनावाला ड्रेस काय मिळते? हा, मागच्या वर्षीचा नवीनच आहे. बरंच नवीन आहे रे. मला पॅन्ट पाहिजे, सॉक्स पाहिजे, माझा अवतार नाही धडया, शर्ट आहे, टाय भी पाहिजे, आय कार्ड भी पाहिजे, सॅटरडेचा सॉक, अजून सॅटरडेचा पॅन्ट. भाजी बघा मस्त, अनोखीचा डब्बा घे. अनोखी बघ, बघ किती पाहिजे तुला. बेल्ट नाही, टाय भी नाही. शांत शांत. यांचा आता रोज असाच कल्ला राहील. मस्त झगडते दोघं बहीण भाऊ. तुला बघ रे, कारण की तू असा चटरपटर करतो. होईल का देऊ? आलू का ते कावे टाकत आहे ना, याचा आलूचाच प्रॉब्लेम राहील. हे घे. का नाही खात रे? हे नाही शाळेमध्ये तरी नको बनवत जाऊ. मनाने बनवणार आहे. तू जुते घालून निघाला, चल बाहेर. बापरे अनु, शूज संपवलीत पागल आहे का? जल गई रोटी मेरी. गोष्टी मेला गोष्टी नाही, कामात दिसत नाही. हात सुरूच होता माझा. हो. तर अशी एक गोष्ट झाल्या का तुमच्या मुलांच्या स्कूल सुरू, शाळा सुरू? झाली. आमच्या वेळेस बरं होतं. आमच्या वेळेस शाळेत जासाठी आमची मम्मी आम्हाला विचारत बी नव्हती किती वाजता जायचंय, का जायचंय. उशीर झाला तर खा मास्तरच्या हातच्या छड्या हातावर. आणि डबा पाणी तर कोणी विचारतही नव्हता. तुम्हाला विचारत होतं कोणी? आम्ही कधी शाळेत डबाच घेऊन गेलो नाही. आम्ही नाही गेली आहे मी चिमूरच्या शाळेमध्ये डबा घेऊन, पण असं एखादी वेळेस आम्हाला खिचडी भेटे शाळेत, हेच खाऊन. आमची सकाळी 11 ते 5 शाळा खिचडी भेटे, खिचडी, उसळ. मग तांदूळ देणं सुरू केले सरकारनं. काय का म्हणजे आमच्या शाळेत तर भेटे बा, तुमच्या शाळेत घेऊन भेटे का? कोण कोण आहे असा ज्यानं खिचडी, उसळ असं वगैरे सगळं खाल्लंय आपल्या शाळेत? कमेंट करून नक्की सांगा. मग भूक लागली. इच्छा तर कमाला, एक पोळी खाल्ल्याशिवाय होतच नाही. जा खा. आमच्या शाळेत नाही भेटे, पण हे नाही खात. म्हणजे आमच्या वेळेस नव्हता खिचडी उसळ. आमच्या वेळेस सुरू झाला होता. हम कभी डबा लेके नहीं गए आणि हम पढ़ाई नहीं की. हमारी मम्मी क्या बोलती थी माहिती आहे का? अरे वाचव ना रे, काहीतरी तर वाचव. म्हणणंच वाचवला. आणि मी म्हणो कोणाला वाचवू, तर मीनं काहीच नाही वाचवलं आणि मी झालो गवट्या आणि घुसलो वावरात. गावठा नाहीये. तर चला आता घाई होत आहे, मी दाखवते. तुम्ही स्वतःनी पेज 5 मिनिटांनी बोलू. जाणं उशीर, 5 मिनिटं बाकी आहे. गो. तयारी हो ना. अरे बापरे. चला मग. ए नानू चल. हो, कशाला एवढे पुस्तकं टाकत आहे बेटा? जाशील का आजच्या दिवस? आजच पुस्तकांच तो खातावाल भाग पाडते हे सगळे जण. जसं काही हा आज स्कूल मध्ये जाऊन तीरच मारणार आहे पोरग. मारला पाहिजे ना बापा. चलो बाय बाय. बाय करा अनोखी. मी काय म्हणतो, तुम्ही झगडतच शाळेत जा.
मी एकाला सोडून देत जातो आणि तू एकाला स्कूटी सोडून देत जातो. खरंच कमाल आहे बाबा, दोनही पोरांची आणि त्याच्यावरतून बापाची. अरे मी उद्या एकाला मी सोडून देत जातो गाडीनं, एखादं तू सोडून देत जा स्कूटीनं, म्हणजे यायचं भांडण. भांडण्यासाठी 2-2 गाडीत पेट्रोल ना. शाळा किती आहे इनमाईत? 2 मिनिटाच्या दुरीवर आहे. 100 मीटर फक्त. चलो बाय बाय, टाटा. सासूबाई पडल्या आज माझ्या. कायले तरी कारभार करायला जाईल बरं आज, म्हणजे रात्रीच. तर चला यार, पोरं गेले आज. पण मुलांमुळे एक गोष्ट होते, अवतार धड नाहीये मला. तर पोरांमुळे एक गोष्ट नक्की होते की सकाळी सकाळी स्वयंपाक म्हणजे पोळी भाजी तर निदान होऊनच जाते. मग भात राहते, आपण तो गरम गरम ठेवतोच. तर अशी एक गोष्ट. अवतार तसाच. आंघोळ वगैरे झाली आहे, नाही तर समजान का अशीच आहे. आणि अशीच स्वयंपाक, मी स्वयंपाक नाही केला, मस्त आंघोळ वगैरे केली सकाळी 6. आज आम्ही बिलकुल, मी जवळपास 6:45 उठली आणि 7 आंघोळ करून बाहेर आली पटकन. आणि आज स्वयंपाक करायचा होता लवकर पोरांसाठी. सो पहिले मी भाजी आणि पोळ्या केल्या. फुलगोबीची भाजी, पोळ्या आता ऑलमोस्ट झाल्याच आहे. तर अशी धावपळ कोणाची होते. अवतार बघा, आज तर चेहरा म्हणजे केस किंवा असं काही करायला वेळ मिळाला नाही. चला, अजून पूजा वगैरे बाकी आहे, कामं बाकी आहे. तर बाय बाय, टाटा. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा.